हॅलो दोस्तो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ओहळाला फिरायला जाणार आहोत. तर जे काय दिसणार आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, आता चला जाऊया ओहळाला फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता सुरुवात करूया, फिरायला जाऊया. आणि आता साधारण 4 वाजून गेलेले आहेत आणि आपण फिरायला निघालो आहोत. तर हे पहा मित्रांनो, सावरीचं झाड. आणि सावरीच्या झाडाला हे पहा, फुलं यायला सुरुवात झाली मित्रांनो. तर आता मस्तपैकी फुलं येतील, त्याच्यानंतर फुलं आल्यानंतर त्याला दोडे लागतील. तर पहा, मस्त दिसतात फुलं. आता सुरुवात झालेली आहे सावरीला फुलं यायला. हे पहा, लांबून कसं दिसतं सावरीचं झाड. एकदम मस्त मित्रांनो. आणि हे पहा, लांबचं नेचर कसं दिसतंय मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण चालत चालत ओहळावर आलो आहोत. आणि हे पहा, हे आहे जांभळीचं झाड. आणि त्याला तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, अशा पद्धतीने मोहर आलेला आहे जांभळीच्या झाडाला. तर अशा पद्धतीने जांभळीचा मोहर असतो, तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो कसा आहे तो. आणि हे जांभळीचं झाड लहान आहे, त्याच्यानंतर त्या मागचं आहे ते मोठं आहे. तर तुम्हाला मी पहिल्यांदा हे जांभळीच्या झाडाचं मोहर दाखवतो. हे पहा, अशा पद्धतीने ह्या साईडला जास्त आहे, इकडे पण आहे मित्रांनो. हे पहा, आणि त्या साईडला तुम्हाला मी दाखवतो, ती दुसरी जांभूळ आहे, मोठी थोडी. त्याला पण खूप आलेला आहे. हे पहा, तुम्हाला ठळक दिसत असेल. त्याला पण अशाच पद्धतीने मोहर आलेला आहे. तर जाऊया आता पुढे आपण ओहळाला थोडं फिरू. तर तुम्हाला मी आता दाखवतो ओहळाचं नेचर कसं आहे ती. आपण ओहळावरती आलो आहोत आणि आता ओहळाला पाणी थोडं कमी आहे. आणि जसं जसं आता उन्हाळा सुरू झाला, त्याच्यामुळं आता थोडं थोडं पाणी जे आहे ते कमी होत चाललेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी आता दाखवतो किती पाणी आहे ते. पहा, एवढं पाणी आहे. आता एवढल्या डोबक्या ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. आणि इकडेच नाही तर ते पुढे पण तुम्हाला दिसत असेल, तिकडे पण थोडं थोडं पाणी आहे. आणि हे पहा, या साईडला पण थोडं थोडं पाणी आहे. आणि इकडे पाहिले तर हे पहा, बाबळीचं झाड आहे, त्याच्यावरती मुंग्यांचं घरटं पण आहे मित्रांनो. हे पहा, मोहाळावाणी दिसतंय. मोठी पेटी झालेली आहे मुंग्यांची, म्हणजे एकदम पालापाचोळा आणि त्याच्यानंतर माती अशा पद्धतीने मिक्स असते ती. वरच्यावर एकदम त्याचा घरटं असतं मुंग्यांचं. तर मुंग्यांनी तिकडे बांधलेले आहे एकदम मस्त गोल. तर ह्या ठिकाणी पहा, इकडे थोडं जास्त पाणी आहे, थोडं खोल आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडलाहून आपण इकडे वरती आलो. ही खालची साईड आहे मित्रांनो, आणि ही जी आहे ती वरची साईड आहे. आणि ही बाहेरचं नेचर आहे. आणि आपण ह्या दिशेला चाललो आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो काय काय दिसतं ते. हे पहा, इकडे पाणी थोडं जास्तच आहे, खालच्यापेक्षा इकडे थोडं पाणी जास्त आहे. आणि हे पहा मित्रांनो, इकडे ज्या मधुमक्ख्या असतात त्या यांच्या सहाय्याने पण खूप मध तयार करतात. ह्या फुलांचा वापर करून ह्या फुलांचा मध जो असतो तो चुकून त्याच्यानंतर मधमाशा ज्या असतात ते खूप मध तयार करतात, मध. आणि ह्या साईडला उंबराचं झाड आहे मित्रांनो. मागच्या वर्षी आपण आलो होतो त्यावेळेस ह्या झाडावरच्या उंबरांचा ब्लॉग आपण बनवला होता. एकदम तो पण ब्लॉग पाहिलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता मित्रांनो. हे पहा, खूप मोठं झाड आहे, याच्यावरती आपण चढून उंबरं पाडले होते. तो जो ब्लॉग बनवेल होता तो एकदम मस्त होता मित्रांनो. आणि हे पहा, इकडे धायतीचं झाड आहे, तुम्हाला दाखवलं ते एक धायतीचं झाड. आणि हे एक धायतीचं झाड. याचा मध तयार होतो मित्रांनो. मधुमाख्या ज्या असतात त्या यांचं मध चोखून आणि नेतात.
त्याच्यानंतर मध तयार होतं मित्रांनो त्याचं. आणि इकडे पण उंबराचं झाड आहे पहा, एकदम मस्त. आणि ह्या साईडला वरतून ओहळ येतं इकडं खाली. तर आता थोडं अजून वर जाऊया आपण, काय दिसतं काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो. हा उंबरावरती आपण मित्रांनो ब्लॉग शूट केला होता मागच्या वर्षी. लय जबरदस्त झाला होता तो, पण 5-6 मिनटाचा ब्लॉग होता, पण एकदम खतरनाक छान वाटलं होतं. वरती चढलो होतो आणि आता एकदम कमी आहेत उंबरं, त्याला एकदम लहान लहान आहेत. आणि उन्हाळा येता येता लय जबरदस्त लालगरज हे झाड होतं. परत ह्या उन्हाळ्यामध्ये आपण येऊ परत एक बार उंबरं खाण्यासाठी इथं. तर हे पहा, ह्या ठिकाणी एक चोंड आहे. इथं उन्हाळ्यामध्ये जनावरं जे असतात ते पाणी पिण्यासाठी येतात मित्रांनो. इथं खोल आहे खूप. पाणी थोडं दिसतंय आपल्याला, पण पाणी इथं खूप खोल आहे मित्रांनो. हे पहा, वरच्या दरीमधून इकडे ओहळ येत आहे. हे पहा किती तिकडे दरी आहे मित्रांनो. त्या साईडला दरी आहे, त्या दरीमधून इकडे खाली ओहळ येतं वाहत. आणि ह्या साईडला ओहळ वाहत जातं मित्रांनो. हे पहा नेचर कसं एकदम मस्त. मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.